तर सुप्रभात मित्रांनो, मी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे रायडिंग स्टोरी. तर मित्रांनो, गेल्या ब्लॉगमध्ये याच्या आधी आपण पहिला एक ब्लॉग अपलोड केला आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. जर तुम्ही पाहिला नसेल तर तो बघून घ्या. आपण तेव्हा गेलो होतो गाडेश्वर डॅम्पला. तर आता आपण निघालो आहोत खोपोलीला आपण काही जागेवर जाणार आहोत, एक्सप्लोअर करणार आहोत. तर ब्लॉग पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आता सकाळचे वाजलेले आहेत 4:30. तर आता आपण निघालो आहोत, सकाळ लवकर निघालो आहोत, कारण आपल्याला चांगले व्ह्यूज बघायला मिळतील. निसर्गाचा आनंद घेता येईल व निसर्गाचा आनंद घेत राईड करता येईल. तर आपण बघूया आता पुढे काय बघायला मिळत आहे, काही गोष्टी आपल्याला नवीन शिकायला मिळत आहेत. तर आज संडे आहे, तर म्हटलं चला जाऊया कुठेतरी असंच. तर आपण असंच निघालो आहोत, 3 जण आहोत. एक आता आपल्यासोबत आहे प्रणित म्हणून, त्यांनी R15 घेतले. खूप बेकार थंडी आहे. तर मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहोत वाशीच्या ब्रिजवर. तर या भावाने लाईट बघा लावले. मला तर वाटतं ॲम्ब्युलन्सपेक्षा जास्त लाईट याच्या गाडीलाच आहे. इतक्या लाईट लोकांना त्रास होईल अशा लाईटी का लावतात लोक, मला कळत नाही. असो, ठीक आहे. तर आपण आता टोल नाक्यावर पोचलो आहोत वाशीच्या. थंडी तर वाटते, पण खूप मजा येते राईड करायला. भाई ऑटो वाले भाई, जगह दे मेरे को जाने दो. चलो
पनवेलला मित्रांनो कळंबोलीला आपण थांबलो होतो आणि हा ग्रुप बघा आपल्याकडे बघतायत सगळे. तर आता आपण पुढे जाऊन आधीला घेऊया आणि मग पुढे जाऊया. ट्रॅफिक लागली ना खूप वैताग येतो गाडी चालवायला. पण इथे सिग्नलमुळे थोडासा ट्रॅफिक आहे त्यामुळे जास्त वेळ आपल्याला लागणार नाही. कळंबोली सर्कलला आपण आहोत आता. भाई भाई थांब. आल्या बसवाल्यांच्या बाजूनी चालवायची म्हणजे रिस्क आहे. पण तो चांगला होता, त्याने जागा दिली आपल्याला. मित्रांनो आम्ही आता आलेलो आहोत पनवेलला वळसे फाट्यावर आणि एक मित्र येतोय त्याची वाट बघतोय कधी येतोय. तर बघूया आता थोड्या वेळात आम्ही निघू परत. पुढे जायचं आहे आपल्याला. तर मित्रांनो आपण ज्याच्यासाठी आता थांबलो होतो आदित्य तो आलेला आहे. तर आता आपण राईडला परत सुरुवात करूया. तर आत्ता सकाळचे 6 वाजले आहेत आणि आता आपण परत सुरुवात केली आहे राईडला. तर हा आधी आहे, ह्याच्याकडे पण NS200 आहे. हा बघा आम्ही मागे थांबलो होतो म्हणून हा बघायला आला. पण आलाय तर आलाय, तो पण रॉंग वे आला. असे हुशार लोक आहेत आपल्याकडे. आणि खूप जास्त थंडी आहे मित्रांनो. तिघांची पण हालत खराब झाली आहे. तिघं पण आम्ही कुडकुडतोय. मगाशी पण मागे थांबलो होतो आधी येत होता म्हणून, तेव्हा पण खूप थंडी लागत होती. प्रणित तर बोलत होता आपण लाकडं जाळूया, शेकोटी करूया इथे तोपर्यंत तो येईसपर्यंत. तर मी म्हणालो नको, तो येईल आता, आपण निघूया लगेच. परत पुढे जायचं आहे आपल्याला, व्ह्यू बघायचे आहेत. तर मित्रांनो आपण आता आहोत पनवेलमध्ये आणि इथे आपल्याला थोडंसं आता ट्रॅफिक मिळालं आहे. आणि भाई हा फॉर्च्युनरवाला बघा, हो भाई साहब एक नंबर एक नंबर. ट्रॅव्हल हेवी ड्रायव्हर आहे वाटतं. फुल फॉर्च्युनर सोबत खेळतो. बरोबर आहे, पैसे देऊन गाडी घेतली एवढी तर थोडीफार मस्ती करायलाच पाहिजे.
मित्रांनो समोर बघा, ज्यासाठी केला होता अट्टाहास, सुंदर असं दृश्य समोर आपल्या आलं आहे. यासाठीच आम्ही लवकर निघालेलो. हे सगळं बघायचं होतं. मला तर असं वाटतंय मी कुठल्या तरी परदेशात गाडी चालवतो आहे. रोड पण एवढा क्लीन आहे आणि समोरचं वातावरण बघा, दृश्य बघा. अशी जर सकाळ एखाद्या रायडरच्या आयुष्यात त्याला बघायला मिळत असेल तर कोणाला राईडला जावंसं वाटणार नाही. प्रत्येकाला राईडला जावंसं वाटेल. म्हणूनच सर्व बाईकर्स राईडला जात असतात. प्रत्येकाला वेळ असतं फिरायचं यासाठीच. रेडी स्टेडी गो गाईज. हां घेत. चला तर, इतका चांगला रोड मिळाला आहे तर थोडीशी गाडी पळवूया, रोडचा आनंद घेऊया. हे बघा, हा ट्रकवाला बघा, बघितलं कुठे. आता मी बोललो की थोडीशी गाडी पळवूया तर हा आला बाई मध्ये. हा बघा, हा एर्टिगावाला पण बघा. काय बोलणार आता, जाऊ दे. हो, हे दोन आपले रायडर्स बघा, फुल गाडी पळवत आहेत बाई, फुल फायर. ओ हळू हळू हळू. हळू 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 हळू. तर अशी चुकी मित्रांनो करू नका तुम्ही. गाडी सुविधा आहे, तिला दुविधा बनवू नका. यावरून मी इतकंच सांगेन. तर समोर आपल्या मित्रांनो रायडर्स बघा, काय भारी वाटते बघायला हे दृश्य. एकत्र रायडर्स जात आहेत आणि सर्व झाडं, काय ती झाडी, काय ते डोंगर, एक नंबर. मंदिराकडे सरळच आहे का? मंदिराकडे मंदिर पाठी राहिला. मोरबे डॅमला हाच रोड जातो का? पुढे आहे ना. यार आहे. Target, right?
जा ना. तर मित्रांनो आम्ही आता पंचायतन मंदिरात आलेलो आहोत. तर तुम्ही पाहू शकता, तुम्हाला आता पुढे दिसेल व्हिडिओमध्ये. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. हे नडाळला आहे, तुम्हाला दाखवतो आता आतमध्ये जाऊन. तर मित्रांनो हा मंदिराचा महाद्वार आहे. आता आतमध्ये जाण्यासाठी खूप सुंदर असं मंदिर आहे. तुम्ही आता बघा, तुम्हाला दाखवतो पूर्ण व्हिडिओ मध्ये. सो मित्रांनो तुम्ही बघू शकता मंदिरातला आतमधला परिसर. हे 5 असे मंदिर आहेत. साईबाबांचं मंदिर आहे, हनुमानाचं मंदिर आहे, हे भवानी मातेचं मंदिर आहे आणि हे नाडाळेश्वर महादेव मंदिर. असे 5 मंदिर आहेत. तर मित्रांनो मंदिरात दर्शन करून झाल्यानंतर थोडीशी भूक लागली होती. तर इथे आम्हाला जकास मिसळ दिसली आहे, तर आपण ट्राय करूया आता. सो मित्रांनो नाश्ता आलेला आहे, मिसळ या खायला. मित्रांनो थोडंसं खाऊन झाल्यानंतर आपण आता मोरबे डॅमच्या दिशेने निघालेलो आहोत. मिसळला मी 100पैकी 65% मार्क देईल, कारण झणझणीत नव्हती. कारण मिसळ झणझणीत हवी आहे, तर खायला ती मजा येते. पण ठीक होती. मोरबे डॅमसाठी मोरबे डॅमला सुद्धा सकाळ सकाळ जातोय आपण, तर चांगला व्ह्यू भेटेल आपल्याला. तर बघूया आता. स्टेशन चला रे.